स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तुमचा बच्चा प्रशासकाच्या खुर्चीला खुर्ची लावून काय करायचा? समीर कदमांचा सदाभाऊंना सवाल। माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी एक असा आरोप केला होता की आमदार सुहासभाई बाबर आणि त्यांचे बगल बच्चे प्रशासक काळात खुर्चीला खुर्ची लावून काय करत होते। त्याबद्दल मला माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांना एक गोष्ट सांगायची आहे आणि जनतेला एक खुलासा करून द्यायचा आहे की तुमचा बच्चा खुर्चीला खुर्ची लावून शिवच्या बशी प्रशासक काळामध्ये काय करत होता। याचे एक CCTV चित्रफूट काढा तिथलं आणि सगळ्या जनतेला दाखवा की तुमच्या मुलाची किती लुडबुड होती तिथं। तर ह्या गोष्टीमध्ये मला त्यांना एक सांगायचं आहे की सुहासभाई यांच्यावर तुम्ही आरोप करताना सुहासभाई यांनी प्रशासनाच्या काळामध्ये जी काही कामं केलीत त्या कामाचं बी तुम्ही त्याचं कौतुक केलं पाहिजे आहे। तुम्ही ते कौतुक करत नाही, नुसते एकल्ले कार्यक्रम करता। तुम्ही प्रशासनाच्या काळामध्ये सत्तेत नव्हता असं म्हणता, तर कधी शरद पवार साहेब गटातून, कधी अजितदादा गटातून, तर कधी भाजपमधून तुम्ही जिल्हा नियोजन समितीमध्ये होता। मग प्रशासनाच्या काळामध्ये तुम्ही बी त्याचा लाभ घेतलाच आहे, पण तुम्ही गाडी उभा करताना किंवा त्याचं उद्घाटन करताना तुम्हाला कधी अडचण वाचली नाही का? SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। प्रशासकाच्या काळात कोणाचा पायपूस राहिला नव्हता, तर तुमचा बच्चा प्रशासकाच्या खुर्चीला खुर्ची लावून का कारभार करत होता? एकदा प्रशासकाच्या काळातले CCTV चित्रीकरण काढून पहा, तुमच्या मुलाची त्यात किती लुडबुड होती ते कळून येईल। आणि जेवढ्या काळात प्रशासक आहे त्यातील बहुतांश काळात तुम्ही राज्यातल्या सत्तेत होता। तुमचं नाणं आता चालायचं बंद झालं का? तुम्ही झोपा काढत होता हेच समजत नाही। भूलथापा देऊ नका, ये पब्लिक है, सब जानती है, एवढं लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर शिवसेनेचे युवा नेते समीर कदम यांनी दिलं। प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचाराप्रसंगी कदम बोलत होते, बघूयात यावेळी काय म्हणालेत मान्यवर व उमेदवार। प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीने आज महिलांची फेरी चालू आहे त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे आणि त्या प्रभागामध्ये 100% आता वरती ब गटात वैभव मित्रे यांची उमेदवारी आहे, अ गटात पाटील मॅडमची उमेदवारी आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी मित्रेंची काजल मित्रे यांची उमेदवारी आहे। आणि ह्या तिन्ही उमेदवारांना या प्रभागामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि मोठ्या संख्येनं इथं ही मताधिक्य मिळणार आहे याबद्दल। आणि ह्यामध्ये भैयांची जी प्रतिमा आहे सुहासभाई यांची, तर त्या सुहासभाईंचेच उमेदवार इथं उभे आहेत, सुहासभाईच इथं उमेदवार आहेत, अशा पद्धतीनं इथं प्रचार आपला चालू आहे आणि सर्व एकमुखी असा प्रचार चालू आहे। कुठल्याही प्रकारचं आमच्यामध्ये मतभेद नाहीत किंवा कसल्याही प्रकारचं आम्हाला काही लोकांचं असं मत आहे की बाबा ते पाटील वस्तीवरचा उमेदवार इथं कसा आलाय, तर ह्याचा काही संबंध नाही। भैया आणि हे धनुष्यबाण एवढंच सगळ्यांना माहिती आहे आणि 3 धनुष्यबाणावरती नगराध्यक्षासाठी एक काजल मित्रे आहेत, त्यांचा धनुष्यबाणच चिन्ह आहे आणि वैभव मित्रे यांचं बी आणि अपर्णा पाटील यांचंही धनुष्यबाण चिन्ह आहे। तर तिन्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरती इथं मतदान करून सर्व इथल्या मतदार बंधू भगिनींनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रचंड मतांनी ही सीट निवडून येणार आहे। 1 नंबर प्रतिसाद आहे सगळ्यांचा, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळ्यांचा 1 नंबर प्रभागातून आमच्यासाठी। तर चांगल्या मताधिकाऱ्यांना आम्ही निवडून असा आम्हाला विश्वास आहे। मतदारांना हेच आवाहन करू, कुणी काही कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका आणि आपण जे काम करणार आहे किंवा करतोय भयांचं जे काम आहे त्याच्यावर विश्वास ठेवून सगळ्यांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी विजयी करा। आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचे 3 उमेदवार आणि ते ज्येष्ठ नेते उत्तम बापूच होते, प्रचंड
आता एवढं बापूंचं वय होऊन सुद्धा अशी ज्येष्ठ माणसं रस्त्यावर उतरून परिवर्तन घडवायसाठी मोठ्या स्वरूपामध्ये माणसं रस्त्यावर उतरलेले आहेत, मोठा प्रतिसाद मिळत आहे. तिन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे. 1 नंबर प्रभागामधून सर्वात जास्त मताधिकाने ते उमेदवार निवडून येतील. त्याचं उदाहरण म्हणलं तर काल आयट्या कॉलेज पैसे एक सगळ्या मुस्लिम समाजातील बांधवांनी शिवसेनेच्या पक्षानं किंवा अनिल भाऊच्या माध्यमातून, सुहासभाई यांच्या माध्यमातून जी काही मोठी कामं केली, शादीखाना केला आहे किंवा कराड रोडला मुस्लिम समाजाला मशिदी बांधून दिली आहे, अशी मोठी कामं करून दिल्यामुळं या विश्वासाला त्याला न जाता चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून मोठ्या स्वरूपात काम करायचं. प्रभाग क्रमांक 1 मधील तिन्ही उमेदवार प्रचंड मताने विजय होतील, यात कुठली शंका राहिलेली नाही. आज तुमचं स्टेटमेंट वाचलं, काय होतं त्यामध्ये माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी एक असा आरोप केला होता की आमदार सुहासभाई बाबर आणि त्यांचे बगलबच्चे प्रशासक काळात खुर्चीला खुर्ची लावून काय करत होते. त्याबद्दल मला माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांना एक गोष्ट सांगायची आहे आणि जनतेला एक खुलासा करून द्यायचा आहे की तुमचा बच्चा खुर्चीला खुर्ची लावून शिवच्या पशी प्रशासक काळामध्ये काय करत होता. हे एक CCTV चित्रपट काढा तिथलं आणि सगळ्या जनतेला दाखवा की तुमच्या मुलाची किती लुडबुड होती ती तिथं. तर ह्या गोष्टीमध्ये मला त्यांना एक सांगायचं आहे की सुहासभाई यांच्यावर तुम्ही आरोप करताना सुहासभाई यांनी प्रशासनाच्या काळामध्ये जी काही कामं केलीत त्या कामाचं बी तुम्ही त्याचं कौतुक केलं पाहिजे आहे. तुम्ही ते कौतुक करत नाही, नुसते एक कल्ली कार्यक्रम करता. जर काल आम्ही आंबेडकर नगर भागामध्ये प्रचार करत असताना ज्या 50 वर्षापासून अपेक्षित असणारा रस्ता तुम्ही केला नाही, तो रस्ता अनिल भाऊ आणि सुहासभाई यांच्या माध्यमातून आम्ही केला आणि तुमचाच बच्चा त्याच रस्त्यावर बसून सभा घेत होता. पण तुम्ही तुमच्या बच्चाला विचारलं पाहिजे ना, मग आपण 50 वर्षामध्ये काय केलं का नाही काम. मग तुम्ही प्रशासनाच्या काळामध्ये सत्तेत नव्हता असं म्हणता, तर कधी शरद पवार साहेब गटातून, कधी अजितदादा गटातून, तर कधी भाजपमधून तुम्ही जिल्हा नियोजन समितीमध्ये होता. मग प्रशासनाच्या काळामध्ये तुम्ही बी त्याचा लाभ घेतलाच आहे. पण तुम्ही गाड्या उभा करताना किंवा त्याचं उद्घाटन करताना तुम्हाला कधी अडचण वाचली नाही का. पण प्रशासन काळामध्ये फक्त उठाय सुटायचं आणि सुहासभाई यांच्यावर आरोप करायचं, त्या चुकीच्या पद्धतीने सुहासभाई यांनी केलेल्या कामाचं बी कौतुक करायचं तुम्ही दालत ठेवा. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.